ऑपरेशन टायगर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली नवी चर्चा। शिवसेना ठाकरे गटाचं उरलं सुरलं अस्तित्व संपवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटानं मिळून आखलेला हा प्लॅन। याआधीच ठाकरेंचा पक्ष घेतला, चिन्ह घेतलं, आमदार खासदार फोडले। मात्र हे सगळं कमी होतं की काय, म्हणून आता ठाकरेंचा शिल्लक राहिलेला पक्ष फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे। या अंतर्गत उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। खरं तर आज केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांच्या अनुपस्थितीत हे 6 खासदार हाती शिवधनुष्य घेणार होते। मात्र काही तांत्रिक अडचणीच्या कारणास्तव सध्या तरी हे ऑपरेशन टायगर पुढे ढकलण्यात आले असंही देखील म्हटलं जाते। पण ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटणार, अनेक आमदार खासदार माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंदेच्या गटात जाण्यास तयार आहेत असं शिंदे गटाकडून ठासून सांगितलं जाते। राजकारणात नेमकं काय शिजतंय, ठाकरेंचे कोणकोणते खासदार आमदार शिंदेचं नेतृत्व स्वीकारणार, त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तर या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली जेव्हा संजय राऊतांनी बॉम्ब टाकला की उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार असून शिंदे गटात फूट पडणार। राऊतांनी असं स्टेटमेंट केल्यानं मीडियामध्ये ही बातमी बरीच गाजली, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। उदय सामंत यांच्याकडे संशयानं बघितलं जाऊ लागलं। राऊतांचे आरोप आपली इमेज डॅमेज करतायत हे पाहून उदय सामंत यांनी थेट दावोसमधून राऊतांना प्रत्युत्तर दिलं आणि ठाकरेंचे 3 खासदार आणि 10 आमदार शिंदे गटात येणार असल्याचं सांगून टाकलं। उदय सामंत यांच्या दाव्यात भर टाकली ती राहुल शेवाळे यांनी। अमित शहा यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात मोठा राजकीय भूकंप होणार असं शेवाळे यांनी सांगितलं आणि ठाकरेंच्या गुटात एकच खळबळ उडवून दिली। नरेश म्हस्के यांनी यात उडी घेत संजय राऊत आदित्य ठाकरे सोडले तर ठाकरे गटातील इतर आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी शिंदेकडे येण्यास तयार असल्याचं म्हटलं। यावर परत राऊतांनी पलटवार करत म्हटलं की हो, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मी स्वतः असं आम्ही तिघही शिंदेकडे अर्ज केलाय की आम्हाला पक्षप्रवेश द्या असं म्हणत खिल्ली उडवून दिली। संजय राऊतांनी कितीही चर्चा फेटाळून लावल्या तरी काल ठाकरेंच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांनी मारलेली दांडी बघता आमदार खासदार फुटीची शक्यता आणखीनच जोर धरू लागल्यात। उद्धव ठाकरेंच्या कालच्या मेळाव्याला राजन साळवी, वैभव नाईक, राहुल पाटील, दिलीप सोपल हे आमदार तर नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख हे खासदार अनुपस्थित होते। यातील संजय देशमुख हे सर्वपक्षीय खासदारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी चेन्नईला आहेत। बंडू जाधव यांना मुंबईतील कार्यक्रमाची माहितीच नव्हती असं देखील बोललं जात आहे। ओमराजे निंबाळकर हे लक्षद्वीपच्या दौऱ्यासाठी गेले आहेत। दिलीप सोपल हे तब्येत बरी नसल्यामुळे मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते। राहुल पाटील हे राज्यपालांचा कार्यक्रम असल्यानं मेळाव्याला येऊ शकले नाहीत असं देखील सांगितलं जात आहे। तर कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक हे सुद्धा सिंधुदुर्गातील नियोजित कार्यक्रमात असल्यामुळे मुंबईतील मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत असं देखील बोललं जात आहे। तर काही जण मात्र कोणतेही कारण नसताना सुद्धा ठाकरेंच्या कार्यक्रमाला गेले नसल्यानं हे खासदार आणि आमदार फुटणार असं देखील बोललं जात आहे। मात्र तुर्तास तरी तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना शिंदे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटाचे सध्या 9 खासदार आहेत। पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी किमान 2/3 म्हणजे 6 खासदारांनी पक्ष सोडण्याची गरज आहे। परंतु तशी जुळवाजुळव न जमल्यामुळे फटका बसू शकतो, त्यामुळे मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश लखडण्याची चर्चा आहे। मात्र स्थानिक नेते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख शिंदे गटात जाणार आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार आहेत। सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटातील जवळपास 450 कार्यकर्ते ठाकरेंच्या सेनेला रामराम करणार आहेत। तालुका प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच असा सगळ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आता राहिला प्रश्न तो म्हणजे ठाकरेंचे खासदार भाजप किंवा शिंदेना का हवेसे वाटतात। तर केंद्रात एनडीएकडे 293 खासदारांचं बळ आहे, त्यात भाजपकडे 240 खासदार आहेत। नितीश कुमार यांचे 12 आणि चंद्राबाबू नायडू यांच्या 16 खासदारांच्या टेकूवर मोदी सरकार तरलंय। मात्र यातील नितीश कुमार कधी सरकारचा पाठिंबा काढतील याचा काही नेमच नाहीये। बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळं जागा वाटप असो किंवा सत्ता स्थापन असो नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यातच नितीश कुमार यांच्या राजकारणाचा आजवरचा इतिहास बघितला तर भाजपला ते सहज सोडतील असं अजिबात नाहीये।
अशावेळी नितीश कुमार यांच्यावर दबाव कायम ठेवायचा असेल तर ठाकरेंचे खासदार फोडून एनडीए आणखीनच मजबूत होईल हे भाजपच्या फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळेच भाजपचा डोळा हा उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर आहे आणि त्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे एकनाथ शिंदे. बाकी तुम्हाला काय वाटतं? सत्तेच्या मागे जाऊन उद्धव ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील का? उद्धव ठाकरेंच्या पक्षात फक्त संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे असे तीनच नेते राहतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.